जर तुम्हाला तुमची ट्रेडिंग जर्नी 5000 रुपीजपासून स्टार्ट करायची आहे तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे, तर शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव वैष्णवी आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही 5000 पासून तुमची ट्रेडिंग जर्नी कशी स्टार्ट करू शकता. आता तुम्ही हा विचार करणार की 5000 पासून ट्रेडिंग तर पॉसिबल नाही आहे, कारण की तुम्ही तिथे रिस्क मॅनेजमेंट काय फॉलो करणार, तिथे तुम्ही किती लॉट साईजने ट्रेड करणार, म्हणून त्यासाठी आपल्याला मोठा कॅपिटल पाहिजे. आता बघा, जर तुम्ही 5000 रुपीजपासून ट्रेडिंग स्टार्ट करायला गेलं, तुमच्याकडून रिस्क मॅनेजमेंट फॉलो नाही होणार, तुम्ही रूल्स ब्रेक करणार, तुम्ही रँडम ट्रेड्स घेणार. तर त्यामुळे जर आपल्याला एक मोठ्या कॅपिटलचा ॲक्सेस पाहिजे, जर आपल्याकडे फक्त 5000 रुपीज आहेत, तर त्यासाठी प्रॉफर्म्स बनलेत. खूप सारे प्रॉफर्म्स आहेत, त्यामधून एक प्रॉफर्म आहे द फायवर्स. खूप प्रोफेशनल ट्रेडर्स हाच फर्म चूज करतात, कारण की द फायवर्स तुम्हाला देतात अनलिमिटेड टाइम टू रीच युअर गोल, टू मेक द प्रॉफिट. 5000 पासून तुम्ही रिअल अकाउंट, पर्सनल अकाउंटमध्ये तर ट्रेड नाही करू शकत, पण तुम्ही एक फंडेड ट्रेडर बनू शकता. जर तुमच्याकडे स्किल आहे पण कॅपिटल नाही आहे, तर ही तुमच्यासाठी एक बिगेस्ट अपॉर्च्युनिटी आहे ॲज अ ट्रेडर. सो इनफॅक्ट खूप सारे बिगनर्स मार्केटमध्ये लाखो रुपये घेऊन येतात, त्या लोकांना ट्रेडिंग येत नाही, तरी पण ते ट्रेडिंग करतात त्या पैशानी, अजून ते पैसे ती लोक लॉस करून बसतात. म्हणून कधीही मी तुम्हाला हे सजेस्ट करेन, जर तुम्ही ट्रेडिंग स्टार्ट करताय विथ रिअल मनी, तुम्ही स्मॉल अमाऊंटनी स्टार्ट करू शकता, की तो अमाऊंट गेला तरी तुम्हाला फरक नाही पडायला पाहिजे. आणि जर तुम्हाला तुमची ट्रेडिंग जर्नी एक प्रोफेशनल लेवलवरती घेऊन जायचे, त्यासाठी फंडेड अकाउंट्स बनलेत. जर तुम्ही एक प्रॉफिटेबल, एक डिसिप्लिन ट्रेडर आहात, तर तुम्ही फंडेड अकाउंट्स ट्राय करू शकता. खूप सारे फर्म्स आहेत मार्केटमध्ये, पण मी स्वतः द फायवर्स यूज करते. द फायवर्समध्ये तुमच्याकडे अनलिमिटेड टाईम आहे, तिथे लेवरेज पण तुम्हाला खूप छान मिळतं. कधी पण तुम्ही बघाल, एक स्मार्ट ट्रेडर हमेशा प्रॉफर्म चूज करणार, कारण की तिथे आपण काहीही आपले पैसे रिस्कवरती नाही टाकत आहे. जेवढा अमाऊंट आपण बाय करायसाठी यूज करतोय, तेवढंच फक्त आपला रिस्क असणार, दॅट्स ऑल. बाकी सगळं फर्म आपल्याला कॅपिटल प्रोव्हाइड करते. जर आपण रूल्स फॉलो केले, जर आपण आपला टार्गेट हिट केला, तर आपण एक फंडेड ट्रेडर बनू शकतो. त्यासाठी तुमचा डिसिप्लिन खूप चेक होतो, तुमचे पेशन्स खूप चेक होतात. प्रॉफर्ममध्ये ही गोष्ट असते की तुम्ही तुमची स्किल प्रूव्ह करता, तुम्हाला तो फर्म एक कॅपिटल प्रोव्हाइड करतो ट्रेडिंगसाठी. तर तुम्ही हा विचार केला असेल की द फायवर्सच का? द फायवर्स ग्लोबली पॉप्युलर फर्म आहे, जी की ट्रेडर्सला कॅपिटल प्रोव्हाइड करते. या प्लॅटफॉर्मची एक गोष्ट खूप स्ट्रॉंग वाटते, कारण की हे गॅम्बलिंग मेंटॅलिटी प्रमोट नाही करत, हे कन्सिस्टन्सीला इम्पॉर्टन्स देतात. आता याचं म्हणजे काय? आणि जर कोणता ट्रेडर लॉंग टर्मसाठी विचार करतोय, तर त्यासाठी प्रॉफर्म हा बेस्ट आहे. तुम्हाला हा स्केल अप करायसाठी हेल्प करतो, आणि याचे टार्गेट्स पण अनरिअलिस्टिक नाही आहेत, रिअलिस्टिक टार्गेट्स आहेत. 10% ऑन युअर अकाउंट इज पॉसिबल. इनफॅक्ट बिगनरपासून प्रोफेशनल ट्रेडरपर्यंत सगळे प्लॅन्स अवेलेबल आहेत. जर तुम्हाला $5000 अकाउंट पाहिजे, किंवा तुम्हाला $50,000 अकाउंट पाहिजे, किंवा 100Kचं अकाउंट पाहिजे, सगळे अकाउंट्स अवेलेबल आहेत. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की 5000 पासून ट्रेडिंग जर्नी स्टार्ट कशी करायची. आता हे समजा की तुमच्याकडे 5000 रुपये आहेत, आणि ते 5000 तुम्ही डायरेक्टली मार्केटमध्ये नाही टाकू शकत. त्यामुळे तुम्ही 5000 रुपीजला डिवाइड करू शकता. थोडे पैसे कॅपिटल लर्निंगसाठी, थोडे पैसे चॅलेंजच्या फीसाठी, आणि मॅक्सिमम तुमचा फोकस असायला पाहिजे स्किल बिल्डिंगवरती. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी डेमो ट्रेडिंगवरती तुम्ही बॅक टेस्ट करा, प्रॉपरली टेस्ट करा. अजून तिथून तुम्हाला माहिती पडेल की तुमची स्ट्रॅटेजी किती चांगली आहे, किती तुमचा रिस्क टू रिवॉर्ड भेटणार तुमच्या स्ट्रॅटेजीच्या बेसिसवरती. स्टेप नंबर 2, रिस्क मॅनेजमेंट शिका. ही गोष्ट लक्षात ठेवा, प्रोफेशनल ट्रेडर्स एका ट्रेडमध्ये त्यांचा अकाउंट डिस्ट्रॉय नाही करत, म्हणून रिस्क मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. स्टेप नंबर 3, द फायवर्सचा तुम्ही चॅलेंज घ्या तुमच्या बजेटच्या अकॉर्डिंग. जर मी तुम्हाला सांगू की $5000चं अकाउंट तुम्हाला $52मध्ये भेटेल, पण जर तुम्ही माझा कुपन कोड यूज केला चव्हाण4, 5% ऑफ भेटणार $52वरती. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही ह्या माइंडसेटनी जाताय की तुम्हाला इमिजिएटली रिझल्ट्स पाहिजेत, प्रॉफिट्स पाहिजेत, तर तुम्ही अकाउंट ब्रीच करून टाकाल जस्ट बिकॉज ऑफ फोमो ट्रेडिंग, ओव्हर ट्रेडिंग. पण जर तुम्ही तिथे हा विचार केला की कन्सिस्टन्सीवरती फोकस केला, तुम्ही तो अकाउंट पास करू शकता. तर ही अजून एक गोष्ट आहे का की मार्केटमध्ये खूप सारी फर्म्स आहेत, पण सगळ्याच फर्म्स ट्रस्टवर्दी नसतात. जो ट्रेडर लॉंग टर्मसाठी विचार ठेवतो, त्यासाठी खूप जास्त हेल्पफुल आहे द फायवर्स. द फायवर्स तुम्हाला प्रोव्हाइड करतो रिअल फंडिंग अपॉर्च्युनिटी, स्केलिंग प्रोग्राम, लोअर प्रेशर एन्व्हायरमेंट. मीन्स इथे काही तुम्हाला फिक्स डेट नसेल, त्याच डेटला तुमचा अकाउंट पास व्हायला पाहिजे, तुमचा टार्गेट हिट व्हायला पाहिजे. टाईम अनलिमिटेड आहे, देर इज नो टाईम लिमिट. इनफॅक्ट तुम्ही न्यूजवरती पण ट्रेड करू शकता. खूपसे फर्म्स असतात जे तुम्हाला न्यूज ट्रेडिंगवरती अवॉइड करायला सांगतात ट्रेडिंग करायचं, कारण की खूप लोक न्यूज ट्रेडिंगवरती अकाउंट ब्लो करून टाकतात. सगळ्या
सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे द फायवर्स ट्रेडर्सला कसिनो माइंडसेटनी दूर ठेवतात. आता एक बिगनर काय मिस्टेक करू शकतो ते तुम्हाला मी सांगते. बिगनरला वाटतं की एक ट्रेडमध्ये लाईफ चेंज होते, बट तुम्हाला हे माहिती नसतं की तुम्ही काही बघताय सोशल मीडियावरती, तो माणूस, तो पर्टिक्युलर व्यक्ती खूप जास्त मेहनत करून इथपर्यंत आला, तेव्हा जाऊन त्यांनी स्वतःच्या लाईफस्टाईल चेंज केले, लाईफ चेंज केले. कधी पण कुणाला असं विचार नका करू की कोण एका दिवसात चेंज झालं आहे. हा माइंडसेटने तर जाऊच नका की एक ट्रेडमध्ये लाईफ चेंज होती, बट एक दिवस नक्की होते. पण प्रोफेशनल ट्रेडर्स या गोष्टीवरती फोकस करतात की लॉंग टर्मसाठी. तुम्हाला कोणताही प्रोफेशनल ट्रेडर एक सिंगल ट्रेडवरती लाईफ चेंज करताना नाही दिसणार. ते फोकस करतात सर्वायवलवरती, डिसिप्लिनवरती, सायकोलॉजीवरती, पेशन्सवरती. कारण की ट्रेडिंगमध्ये सक्सेस ओव्हरनाईट येत नाही, पण एकदा कन्सिस्टन्सी आली तर गेम कम्प्लिटली चेंज होतो. जर तुम्ही आता स्ट्रगल करत आहात, फॅमिली सपोर्ट नाही करत, लॉसेस सारखे होत आहेत, तर गिवअप नका करू. कारण की हर एक प्रॉफिटेबल ट्रेडरनी तो फेज पास केला आहे, त्यामुळेच तो इथे आहे. डिफरन्स फक्त एकच आहे की प्रॉफिटेबल ट्रेडर जे आता आहेत ते टिकून राहतात. ते कधीही गेममधून बाहेर नाही जात, ते स्वतःवर गिवअप नाही करत. म्हणून ही लाईन पण आहे, टिकून राहा जिंकून जाशील. फॅक्ट ट्रेडिंगमध्ये फास्ट सक्सेसपेक्षा इम्पॉर्टंट आहे नॉट क्विटिंग. जर तुम्ही सिरियस आहात तुमच्या फंडेड जर्नीला घेऊन, तर तुम्ही एकदा द फायवर्स चेक करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. जर तुम्ही माझा कोड यूज केला तुम्हाला 5% ऑफ भेटणार. स्किल बिल्डिंगवरती फोकस करा इन्स्टेड ऑफ क्विक प्रॉफिट्स. अजून आय होप जर तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ बघताय, इट मीन्स यू आर सिरियस अबाउट ट्रेडिंग. आजचा व्हिडिओ थोडा पण तुमच्यासाठी हेल्पफुल असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल नाव. जर तुम्ही नवीन आहात या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तुम्ही माझी टेलिग्राम कम्युनिटी पण जॉईन करू शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल नाव. बाय बाय. You'll see me in the next video.